नमस्कार मंडळी आणि आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे। तर आज सकाळी नाही का पेरणी करायला येणार होते, सोयाबीनची पेरणी करायची होती आपल्या वावरामध्ये इथं सगळी पूर्ण। पण रात्री 2 वाजता पाऊस चालू झाला आणि तो पाऊस सकाळपर्यंत उघडलाच नाही। त्याच्यामुळे आता काही पेरणी करता येणार नाही, कारण की पूर्ण शेत झालंय ओलं। ज्यावेळेस परत वापसा होईल त्यावेळेस मग होईल पेरणीचं काम। तर तोपर्यंत दुसरं काम मी आता आवरून वगैरे घेतलं, चहा वगैरे घेतला, सगळं नाश्ता झालाय। आणि आता महत्त्वाचं काम 2-3 दिवसापासून जे चालू आहे ते तयार जे करून दिलं त्याच्यामध्ये आज लावायची हळद। तर आता आईला फक्त साऱ्या पाडून देतो त्याच्यामध्ये आणि ती हळद लावून घेईल। आपलं जेवढं काम आहे तेवढं संपून जाईल, बाकी तिचं ती बघेल तिला काय करायचं, कधी लावायची नाही लावायची। मला सांगितलं साऱ्या पाडून ठेव, तर आपलं काम करून ठेव, कारण जर परत जास्त पाऊस झाला याच्यामध्ये जाता येणार नाही, याच्यात पूर्ण चिखल होऊन जाईल। तर बेटर आता आहे थोडंसं अजून, म्हणजे याच्यामध्ये जाऊ शकतो तो, तर आपलं काम करून घेऊ, म्हणजे परत नंतर आपल्याला कोणी बोलायला नको। चला आई लावून राहिली, अजून पण थोडंसं बाकी आणि साईडनी धने वगैरे लावायचे आहे तिला, तर चाललंय। लावून बिवून झाली, आता गाडून टाकायची। गाडून टाकली, पाणी ऑलरेडी पडतंय, वरून पाऊस चालू आहे, तेवढं काय पाण्याची विण्याची काहीच गरज नाही, जे आरामशीर ओकेमध्ये येऊन जाणार हळद। आता साईडनी काय लावायचं मम्मी, धने का काय जे टाकून ती 1-2 राहिली। तर अशा प्रकारे आता झाले फायनली हळद लावून। 2-3 दिवस चाललं होतं, कालच संध्याकाळी लावायची होती, पण उशीर पण झाला होता आणि कंटाळा पण आला होता, कारण की दिवसभर आई काम करत होती शेतात, त्यामुळं काल संध्याकाळी पण काही नाही लावली। तर आज सकाळी असं काही झालं की दुसरं काम होतं, जसं तुम्हाला बोललो मी पेरणी करायची होती, पण पावसामुळे राहिली, मग ते काम नाही झालं तर हे काम करून घेऊ म्हटलं, नाही का। तर बरेच दिवस झाले रखडलं होतं आणि जास्त पाऊस चालू व्हायच्या आधी पण करून घेतलेलं चांगलं। परत नंतर जास्त पाऊस झाला, पाणी साठलं का ते खालच्या खाली सडून जातं, त्याला उदय वगैरे लागते। तर त्यामुळे हे काम झाले। आता बघू, मला थोडंसं दुसरं काम आहे तर तेवढं करून घेतो, आणि मग त्याच्यानंतर परत शेतातलं जर काही काम निघतंय, कारण निघालच भरपूर काम आहे, तर मग ते काय तोडायचं आहे। आंब्याची फांदी का? ठीक आहे, आता आंब्याची फांदी तोडायची आहे बा, आले लगेच दुसरं काम ना तोडच नाही। आता दुपारी जाऊ, जेवण वगैरे झाल्यानंतर आंब्याची फांदी तोडूया, कारण की ती फांदी जास्त खाली आज सरकली, आणि खाली सरकल्यामुळे काय होतं, वरती ट्रॅक्टर वगैरे घेऊन जायला ना अडचण होती। तर त्यामुळं मग ती फांदी तोडून टाकायची आपल्याला, जेणेकरून ट्रॅक्टर किंवा काही पण वस्तू वरती दुसऱ्या वरच्या वावरात जर घेऊन जायची असेल तर तिथं अडचण येणार नाही। तर मग ते काम करू आता दुपारी आपण। याला भूक लागली म्हणून बाबांजवळ आता लाडीगोडी लावायला जाऊन बसले असं। त्याला कधीची भूक लागली, त्याला जेवण दिलेलं आहे, त्याला भाकरी आणि दूध चोरून दिलं आहे, पण त्याला फक्त दूध पाहिजे प्यायला। त्याच्यामुळे ते आले आता लाडीगोडी लावायला, माझ्याकडे येऊन झालं, मी काही त्याला दिलं नाही जेवायला, तर आता त्यामुळे ते बाबांकडे गेले। कसलं लाडीगोडी लावते पाहिलं ना, माझ्याकडे बी येऊन गेलं, त्याला ऑलरेडी दूध आणि भाकरी दिली चोरून खायला, तर त्याला ते नको आहे, त्याला फक्त दूध पाहिजे प्यायला। आता याला नुसतं दूध कोण देणार आहे प्यायला, सांगा बरं। हां, तर माझ्याकडे बी येऊन गेलं, मी त्याला काय भाव नाही दिला, कारण त्याच्या ताटात ऑलरेडी आहे, त्याला ते नाही खायचं। मग तो आता बाबांकडे गेला लाडीगोडी लावायला, पाहिजे कसलं जाऊन बसले एकदम लाडात। त्या असली त्याची आयडिया बरोबर असेल, लाड घालणार, अंगा खांद्यावरून खेळणार, हाता खालून जाणार, मग असं गेलं का मग समोरचा माणूस काय म्हणतो, चला जाऊ दे देऊ याला खायला, तर अशी त्याची आयडिया आहे। आणि त्याला काही भेटणार नाही हे त्याला माहीत नाही आहे, त्याला त्या ताटात आहे ते पहिलं संपवावं लागेल, मग त्याला भेटेल दुसरं। तर मित्रांनो, आता नाही का मी शेतात आलो होतो, आणि चालता चालता मला काय गोष्ट दिसली आहे गाईज। रात्रीच मी काय बोललो होतो, रात्री म्हणजे आपला कालचा जो व्लॉग आहे ना त्याच्यामध्ये तुम्ही बघा, कालच मी काय बोललो होतो का रात्रीचं फिरताना नाही का जरा मोठी मांजर म्हणजे वाघ, जर वाघ वगैरे फिरतात, आमच्याकडे खूप वाघ येते एकदम, म्हणजे असं चालता चालता, तर काल पर्वत रात्रीची गोष्ट आहे, आमच्या घराच्या मागून गेला 8-8:30 वाजता, ते पण वेळेस माझ्याकडे नेमका मोबाईल नव्हता, नाही तर मी शूट केला असतं, नाही का। आम्ही बसलो होतो जेवण वगैरे करून, आणि असा मस्त भाऊ घराच्या मागून चालत चालला होता, जसं त्याने आम्हाला बघितलं लगेच पळून गेला एकदम। कालच मी काय बोललो होतो, कालच्या ब्लॉगमध्ये बोललो होतो, आमच्याकडे खूप वाघाचं प्रमाण जास्त आहे, आणि रात्रीचं वगैरे नाही का बाहेर, आता आम्हाला सवय, आम्हाला नाही त्याचं काय वाटत एवढं, पाहुण्यांना आम्ही बाहेर वगैरे जाऊन देत नाही। आणि मी आता शेतात आलो होतो, शेतात आल्याच नंतर तुम्हाला मी एक गोष्ट दाखवतो, मला आत्ता दिसली। हे बघा, हे जे आहे हे ना, हे वाघाचे पाऊल आहे, ते बघा, हे बघा इथं एक, हे बघा इथं एक, कारण पाऊस होऊन गेलाय त्यामुळं दिसतं ते सगळे वाघाचे पाऊल, हे बघा।
हे बघा, हे बघा, हे बघा, इथं एक, हे बघा सरळ भाऊ मस्तपैकी चालत गेला इथं. नाही बघा, हे बघा इथं इथं काय चक्रा मारत चालला होता काय वावरात निरीक्षण करायला, काय माहिती बाबा. लय भीती असते बाबा आमच्याकडे वाघाची. आम्हाला त्याचं एवढं काही वाटत नाही, सवय होऊन गेली लहानपणापासून. पण बाहेरचा एखादा माणूस आला ना घाबरून जातो माहिती का. तात्या बघा, हे आपली विहीर, इथं आपली विहीर आहे. तुम्हाला विहीर पण दाखवतो. सध्या थोडंसं गवत वगैरे नाही का विहिरीमध्ये झालेलं. हे नाही का एकदम सगळ्यात जुन्या काळातली विहीर आहे. म्हणजे ज्यावेळेस सगळे आमचे बाबा वगैरे सगळे लोक ज्यावेळेस ते एकत्र होते ना, तर ती एकत्रातली विहीर आहे. पण ती नंतर मग काय आली, आमच्या वाटणीत आली आणि ती आम्हालाच भेटून गेली. तर असं झालं आहे आता. तर ही विहीर आहे आणि थोडीशी साफ करायला अवघड आहे, कारण की दगडात बांधलेली विहीर आहे. आणि दगडात बांधलेली विहीर कसं थोडंसं पडण्या बिडण्याची थोडीशी भीती असते. आणि आता पावसाळ्याची दिवस माती थोडीशी आतून पोकळ होती पाणी जाऊन जाऊन. तर त्यामुळे सध्या ती आम्ही साफ करायचं थोडंसं टाळतो आहे, कारण की थोडी रिस्की आहे. जसा वेळ भेटतो किंवा जसं कोणी ॲवेलेबल होतं साफ करणारं, तर त्यांच्याकडून ती साफ करून घेतो. तर तुम्हाला दाखवतो विहीर. थोडंसं खाली पाणी वगैरे तर नाही दिसणार. आपली एक दुसरी विहीर आहे, जर जमलं मी तिकडे गेलो ना तर तुम्हाला ती दाखवतो मी. तर हे बघा, हे बघा ही विहीर आपली. पूर्ण याच्यामध्ये गवत आहे, खाली तर नाही दिसणार, पाणी नाही दिसणार. आणि हे जे दिसतंय का, हे बघा, हे 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 सुगरणीचं कोट आहे. नाही आवाज नाही. हे बघा दिसतंय का थोडंसं पाणी, आय थिंक. हे बघा इकडं पाणी पूर्ण खाली. करायची साफ, पण अवघड असल्यामुळं थोडंसं टाळतात घरचे पण साफ करायला. नाही का रिस्क नको, दगडाची एखादा हातबीत सटकला दगडावरून काय झालं तर बेटर, त्याच्यापेक्षा ती न साफ केलेलीच चांगली नाही का. तर त्यामुळं थोडं टाळाटाळ करता साफ करायला. जर मी आपल्या दुसऱ्या शेतात जर गेलो ना, आपलं अजून एक थोडंसं लांब येते घरापासून, जर तिकडे गेलो तर तिकडची विहीर दाखवतो. ती स्वच्छ एकदम मस्त नाही का, मोठी विहीर आहे ती. आणि हे बघा, हे आंब्याचं झाड आहे आपलं. याचीच ही जी इकडची ही जी फांदी नाही, ही एक्स्ट्रावाली ही इकडची, ही तोडायची होती पूर्ण एकदम, कारण की ट्रॅक्टर घालायला खूप अडचण होती. त्यामुळं हे बघा इथून जी फांदी दिसते ना, इथून ही वाली, ही मोठी ही वाली फांदी तोडायची होती, कारण की त्याच्याने काय होती अडचण. इथून ही ट्रॅक्टरवरती घालायला जागा आहे या वरच्या वावरासाठी, खालून ज्यावेळेस येतो आपण त्यावेळेस. तर ही फांदी ना ट्रॅक्टरमध्ये खूप अडकते. तर त्यामुळे ती फांदी तोडायची होती. पण प्रॉब्लेम काय आला, एक तर पावसाचं पण वातावरण आहे आणि अर्ध ते काम सोडून नाही शकत. आणि फांदी पण गावात तुम्ही बघू शकता, खूप मोठी फांदी नाही का. तर ती तोडायला आणि परत त्याचं पुढचं सगळा पालापाचोळा, छोट्या छोट्या फांद्या, ते सगळं साफ करायला खूप वेळ जाईल. आणि त्यात मेन गोष्ट म्हणजे पावसाचं वातावरण झाल्यामुळे तिची टाळाटाळ करतात सध्या तोडण्यासाठी. तर आणि तसं पण सध्या वावर मोकळे, जरी घालायचं झालं तर तिकडच्या साईडनी नाही का, पलीकडून एक तिकडनं रस्ता आहे वरती यायला. तर इमर्जन्सीसाठी तिकडनं आहे, आणि इकडनं जरी गरज पडली तर इकडनं काढता येईल. तर त्यामुळे सध्या फांदी जे तोडायचं सकाळी प्लॅन चालला होता तो आता कॅन्सल केला आहे. तर चला आता जाऊ घरी. त्याच्यातून एक चक्कर मारून झाला आहे आणि आपल्याला सोबतच वाघाचे पावलं पण दिसले. होप सो, जर नशीब असेल तुमचं माझं, तो वाघ पण दिसेल. दिसला तर सोन्याहूनच पिवळं आहे बाई डायरेक्ट. पण भीती पण तेवढीच वाटते. व्हिडिओमध्ये घ्यायला बोलायला आपल्याला लई सोपं वाटतं, पण ज्यावेळेस समोर येतो ना, समोर त्या तोंडातून आवाज नाही निघत डायरेक्ट, असलं आहे. आणि सीन काय का, बिबट्या वगैरे नाही आहे, पट्ट्याचे वाघ आहेत आमच्या इथं. पट्ट्याचा वाघ पण आहे, बिबट्या पण आहे, तरस पण आहे, सगळ्याच गोष्टी आहे. कारण की इकडे बघितलं ना तर इकडे बघा डोंगर आहे आपला सगळा. हा आता व्हिडिओ थोडा लांब दिसत असेल, पण हा घरापासून 1-2 किलोमीटर फक्त लांब आहे. तर त्यामुळे पूर्ण जंगल आहे. हे बघा इकडं मागच्या साईडला पण आपल्या घराच्या इकडं डोंगर आहे, इकडं पण पूर्ण डोंगर आहे. हा सगळा आहे बघा, सगळा डोंगर आहे, सगळं जंगल असतं. तर त्यामुळं वाघांचं प्रमाण थोडं जास्त आहे. आणि घराच्या मागं ओढा आहे, पाण्याची सुविधा आहे, त्यामुळं वाघ फिरत असतात. न्यू नॉर्मल गोष्ट आहे. गुलाबाचे फुलं, आपल्या इथं दादाचंच भावाचं गुलाबाचा बाग आहे, त्याचेच फुलं तोडलेत. आणि आता चाललो आहे भैरोबाला. भैरोबा म्हणजे आमच्या गावचं मंदिर आहे, ग्रामदैवत असं आपण म्हणतो नाही का, समजा ते ग्रामदैवत मंदिर आहे बघा इकडं वरती. तर मी तिकडं चाललो आहे आता, देवाच्या पाया पडून येऊ म्हटलं. बरेच दिवस झाले मी गेलो नव्हतो ॲक्च्युली. तर त्यामुळं आज म्हटलं वेळ आहे, मला काही काम पण नाही सध्या, तर जाऊन येऊ. जाता फुलं भेटले म्हणून फुलं तोडलेत थोडेसे, आणि फुलं घेऊन जाऊ आता. आता नारळ वगैरे पप्पांनी आत्ताच
जत्रा वगैरे झाली त्यामुळं त्यावेळेस फोडला होता. म्हणून म्हटलं चला आपण तर काय आता नारळ आणायला परत गावात जा, नारळ घेऊन या बेटर, त्यापेक्षा आपण जाऊ आणि पाया पडून येऊ. चला आता डोंगराच्या म्हणजे आपल्या मंदिराच्या टेकडीच्या पायथ्याशी आलो आहे मी. टेकडी चढायला सुरुवात. हां खूप दिवसांनी चाललो आहे मी वरती नाही का. खूप दिवसांनी म्हणजे जवळपास आय थिंक मी गेलो होतो बघा मार्च का एप्रिलमध्ये, मार्चमध्ये यात्रा होती गावाची, तेव्हा गेलो होतो निवड ठेवायला देवाला. म्हटलं चला देवाच्या पाया पडू. तर आले आपण आता थोडंसं अर्ध्या रस्त्यात. इकडं होता अशी पावटी होती, तसं इकडनं नाही रोड इकडनं आहे, इकडनं खाली असा रोड जातो. पण मी इकडनं आलो त्यामुळे शॉर्टकटने आलो. हे बघा आपले डोंगर वरून दाखवतो, वरून अजून भारी दिसतात. इथून तर एवढं नाही, वरून खूप छान वाटतंय मित्रांनो, खूप छान. असं एकदम माइंड असं रिफ्रेश झाल्यासारखं फील होतं आहे. आता कुणीच नाही आहे आणि इतकं मस्त वाटतंय ना. दिवसभर कंटाळ येऊन जातो घरात बसून काम करून पण येऊन पाया जर पडलं ना थोडंसं, खूप छान वाटतं मनाला एकदम. आणि इथं तुम्ही व्ह्यू पण बघा ना एकदा मित्रांनो, काय भारी दिसतंय सगळं. अजून तरी काही नाही, फक्त अजून 1-1.5 महिना जाऊ द्या. 15 ऑगस्ट नंतर आहे ना, हा जो समोरचा डोंगर दिसतोय ना तुम्हाला, मी 15 ऑगस्ट महिन्यात मी पुन्हा येणार आहे गावाला. आपण एक ट्रिपच काढतोय. जे लोक थोडे अकोले तालुक्यातले असतील नाही का, त्यांना माहिती असं ना अकोले तालुक्यात फिरण्यासारख्या कितीतरी गोष्टी खूप साऱ्या. माझा जन्म अकोले तालुक्यातला आहे, पण मी सुद्धा अजून सगळ्या गोष्टी फिरलो नाही आहे. तर आपण पण प्लॅन करतोय ट्रिपचा, इकडचाच प्लॅन करतोय. तर सगळे आपले स्पॉट वगैरे अजून मी सांगत नाही आहे, कारण की अजून आमचेच फिक्स नाही झाले. तर ज्यावेळेस फिक्स होतील ना, मी तुम्हाला सुद्धा सगळ्या अपडेट देईल. तर त्यावेळेस मी तुम्हाला दाखवतो नाही का. ऑगस्ट महिन्याच्या वेळेस येऊ ना, आपला हा तर एक स्पॉट फिक्स आहे. आपण आपल्या गावातल्या डोंगरावरती जाणार आहे, एकदम मस्तपैकी मॅगी वगैरे बनवू, वरती खाऊ, मजा करू, फिरू, धबधबा वगैरे तिकडं सगळं असतं नाही का. तुम्हाला पण सगळ्या गोष्टी दाखवतो. एवढा भारी सीन होतो ना ऑगस्ट महिन्यात. 15 ऑगस्ट नंतर पूर्ण पाणी वगैरे चालू होतं, सगळे धबधबे चालू होतात डोंगरावरती आणि पूर्ण हिरवळ. आता तुम्हाला सगळं काळं दिसत असेल, कारण की सगळं जे गवत वगैरे आहे ना, ते सगळं गवत जाळून टाकलं आहे. कारण की पावसाळ्यामध्ये नवीन गवत यावं यासाठी ते सगळं जुनं गवत जे असतं ना, ते जाळून टाकलं जातं. मग आता जे नवीन गवत आहे ते थोडंसं चांगलं येतं, कारण की त्या जाळलेल्या गवताची राख तिथंच पडते. मग ते खत तयारी काइंड ऑफ प्रकारे. तर ते दरवर्षी तेच करतात. उन्हाळ्यामध्ये पूर्ण केवढं वाळलेलं गवत असेल सगळं जाळून टाकतात पावसाळा चालू व्हायच्या आधी. आता तुम्हाला पूर्ण काळं दिसत असेल. फक्त 1.5 महिना थांबा मित्रांनो, फक्त 1.5 महिना. 1.5 महिन्यानंतर असलं हिरवंगार होईल ना सगळं. मी त्यावेळेस पण मी इथंच येऊन तुम्हाला दाखवतो, किंवा डायरेक्ट आपण त्या डोंगरावरती जाणार आहे, त्यात तर काही वाद नाही. त्यावेळेस मी तुम्हाला दाखवतो सगळ्या गोष्टी. ते डोंगरावरचंच तर झालं मित्रांनो, खूप छान दिसतं. पण आपलं गावचं मंदिर आहे आपलं, आता त्याचं काम वगैरे केलं नाही का सगळ्या गोष्टी. नाहीतर आधी खूप वेगळं होतं दिसायला. आधी चढायला पायऱ्या वगैरे पण नव्हत्या, नुसती पायवाट होती. त्या पायवाटीनं वरती यायला लागायचं. आता आमच्यासारख्यांचं ठीक आहे, आम्ही कुठं पण जाऊ शकतो. पण थोडीशी वयस्कर जे माणसं होते नाही का, त्यांना वरती यायला त्रास व्हायचा, थोडंसं चढायला अडचण यायची. तर त्यामुळे आता सगळं गावांनी मिळून पूर्ण आता व्यवस्थित असं पायऱ्या वगैरे केल्यात. वरती पण तुम्ही बघू शकता किती छान बनवलं आहे आता नाही का एकदम. आणि बसायला वगैरे एकदम इथं बाक वगैरे टाकलेत. आणि इकडं मंदिर, इकडं बॅक साईड, इकडच्या साईडला आपलं घर आहे. तुम्हाला दाखवतो मी थांबा एक. आणि इकडं जे दिसतंय ना मित्रांनो, इकडं जास्त घरं वगैरे दिसतंय ना, इकडं आपलं गाव आहे. जेवायला जायचं जेवायला. तर मित्रांनो आता आम्ही चालू चिकन खायला. आणि मस्तपैकी आमची सगळे 2-3 गँग गोळा हो राहिली. आणि आता आम्ही मस्तपैकी जाणार आहे जेवण करायला
आता मस्तपैकी एकदम दाबून चिकन बिकन खाणारे, एकदम 1.5-2 किलो डायरेक्ट 2-4 बॉम्बे एवढ्या सॉल्व जेवण करणारे एकदम दाबून. वा. आणि त्यावरून पाऊस पडतोय आणि पावसात चिकन. अगं बाया 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 बाया. तसा आजच्या मित्रवेळेचा प्लॅन असतो मित्रांनो. आमचे बाहेर जेवढे मित्र आहे ते सगळे आम्ही एकत्र आलो का आम्ही हॉटेलला जायचा प्लॅन असा करतो. तर चला आता बघूया. रस्त्याचे होतो शेटला आता घरी सोडले आणि आम्ही चाललोय आता. मला सोडून मग विशाल पण जाईन घरी. एक नंबर जेवण झालं एकदम पोट भरून दाबून. आता घरी जाऊन त्यात रस्त्यात पण लय मोठा कांड झाला, तुम्ही पाहिलीच असेल व्हिडिओ. अगं बाय 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 बाय, कसला भयंकर किस्सा आला भाई. गाडी व्हिडिओ पाहिली ना तुम्ही. असला विषय डायरेक्ट बेकार आमच्याकडे. डायरेक्ट गाडीच्या समोर फक्त 2 मिनिटं नाही का वॉशरूमसाठी गाडी थांबवली होती. मग खाली उतरलो होतो आणि तितक्या गाडीत बसलो. गाडीची फक्त लाईट चालू केली आणि समोर भाई असला खतरनाक विषय झाला डायरेक्ट. असली म्हणजे घाबरलो तर नाही आम्ही, पण बेकार डायरेक्ट नाही का, म्हणजे गाडी चालू केल्या गेल्या अचानक समोर बघितलं ना, मग काय आम्ही गाडीत होतो, मग आम्ही कायला घाबरवते. चढव डायरेक्ट गाडी अंगावर. भाऊला डायरेक्ट पळवलंच, कुत्र्यागत पळवीत सुटलो होतो. पण मोटरसायकलवर असल्यावर किंवा बाहेर असल्यावर अजिबात नाही. डायरेक्ट गपचूप आपलं थांबून घेणं. उगा आपण 4 व्हीलरमध्ये होतो म्हणून ठीक आहे, काय नाही. पण 2 व्हीलरवरती वगैरे असल्यावर अजिबात उद्योग नाही करायचा मित्रांनो. असं आम्ही मोठ्या गाडीत होतो म्हणून आम्ही करत होतो. तर असा काही शॉट असतो आमच्याकडे बेकार. तुम्ही पाहिली ना आज व्हिडिओ, कसला भयंकर विषय डायरेक्ट. त्याच्यामुळं नाही का रात्रीचं बाहेर फिरणं रिस्की काम आहे. तर तुम्ही जरी कधी रात्रीची वगैरे बाहेर जात असाल तर मित्रांनो, तुम्ही तुमची स्वतःची काळजी घ्या आणि सुरक्षा, म्हणजे आपला जीव महत्त्वाचा आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. बाकीचं काय हो वा घर ना हो, नाही का, आपला जीव महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे कधी पण रात्रीचे बाहेर निघत असाल आणि जिथं कुठं बाहेर निघत असाल तिथली तुम्हाला माहिती असेल तरच रात्रीचं बाहेर फिरत जा. आम्हाला इथलं पूर्ण माहिती आहे. आमचं लहानपण इथं गेलं, आम्ही लहानपणापासून इथंच मोठे झालो आहे. लहानचे मोठे आम्ही इथं झालो आहे. त्यामुळे आम्हाला इथलं सगळ्या गोष्टी माहिती आहे. त्यामुळं आम्ही फिरतो रात्रीचं. तुम्ही जरी रात्रीचं वगैरे कुठं बाहेर जात असाल, आणि रात्रीचं म्हणजे विशेष असं काही जास्त उशीर नव्हता झाला. 10:30 वाजताची गोष्ट आहे. 10:30 वाजता म्हणजे आम्ही जेवण करून परत रिटर्न घरी येत असताना झाला हा विषय. सकाळी रात्री 1:30-2 वाजताची पण गोष्ट नाही, 10:30 वाजताची गोष्ट आहे ती. तेव्हा मित्रांनो, तुम्ही पण जर रात्रीचे बाहेर फिरत असाल तर काळजी घ्या स्वतःची, आणि स्वतःची सुरक्षा महत्त्वाची. तेवढं लक्षात ठेवून तुम्ही रात्रीचं पण बाहेर फिरत जा. फिरायला काहीच नाही, पण आपली सुरक्षा महत्त्वाची. तर असा काही किस्सा होता मित्रांनो आजचा. जबरदस्त विषय. जे दिवसाचा एंडिंग एवढा खतरनाक होईल असं कधी वाटलं नव्हतं मला सकाळपासून, नाही का. जेवायला जाऊन असला काही विषय होऊन जाईल. तर त्यामुळं मित्रांनो, तर असं काय आजचा दिवस होता पूर्ण. खूप एन्जॉय केला. आपलं मंदिरात वगैरे जाऊन आलो. संध्याकाळी मित्रांसोबत टाईम स्पेंड केला आणि दिवसाचा एंड असा काय झाला. तर आपण याच नोटवरती आता आजचा जो व्लॉग आहे तो इथेच एंड करूयात आणि पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्लॉगमध्ये काहीतरी नवीन ॲडव्हेंचरस गोष्टींसोबत. होऊ नये पण झाल्या तर भेटूयात. तर तोपर्यंत मित्रांनो, आपली व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल ना तर लाईकचं बटन आहे ना खाली ठोका मित्रांनो एकदम ते, आणि कमेंट करून सांगा तुमच्या आयुष्यात नाही का असं कधी तुम्ही एक्सपिरियन्स तुम्ही घेतला आहे का, किंवा असं काही डेंजर एक्सपिरियन्स तुम्हाला कधी आला आहे का. तर नक्की कमेंटमध्ये शेअर करा तो एक्सपिरियन्स तुमचा. आणि हां, तुमचा एखादा मित्र असेल ना त्याला लई मजा येत असेल रात्रीची बाहेर फिरायला, भाऊ चल इकडं जाऊ चल तिकडं जाऊ, त्याला पाठवा ही व्हिडिओ एकदा. असा विषय होऊ शकतो. तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि असल्याच खूप सारे मजेदार व्हिडिओ बघण्यासाठी, मजेदार व्लॉग्स बघण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. ठीक आहे ना. तर चला मग भेटूया आपण उद्याच्या नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, आणि सगळ्यात महत्त्वाची काळजी घ्या मित्रांनो, आणि सुरक्षित राहा.